महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये या ठिकाणी पॅनल टू पॅनल या ठिकाणी कमळ या ठिकाणी फुललेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी विजयी उमेदवार गणेशदादा माळे आहेत। दादा काय सांगाल, आता दुसऱ्यांदा तुम्हाला जनतेनं सेवा करण्याची संधी दिली आहे? ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला मला 150चं लीड दिलं, पण जनतेचं प्रेम आणि मी केलेले विकास कामं ह्यावर आता जवळजवळ मला 23चं लीड मिळालं। मी माझ्या सर्व वार्डातल्या नागरिकांचे व अहोरात्र झटणारे कार्यकर्ते मी मनापासून आभारी आहे। अनेक वेळा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, मात्र पॅनल टू पॅनल मतदान व्हावं आणि पॅनल टू पॅनल जे तुम्ही 4 लोकांची एकमेकांवर विश्वास ठेवला होता त्याला कुठेतरी यश आलं नाही? काय झालं, ह्या गोष्टीत मला फारुखभाई जमादारांची पॅनलला भरपूर मदत मिळाली। त्यांची असल्यामुळे जर पॅनल टू पॅनल मतदानात प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला आमचा। तुमच्या घरात या ठिकाणी नगरसेवक पद आलेलं आहे, कशा प्रकारे जनतेची सेवा करणार, जनतेला आभार कशा प्रकारे मानणार? जास्तीत जास्त जनतेची सेवा करू आणि ते पुढे मला जनतेनं स्वीकारावं। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी पॅनल टू पॅनल या ठिकाणी मतदान झालं आणि सर्व जे 4 उमेदवार होते ते विजयी झाले। आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 7 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता। माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामांची, तसेच आपले 4 नगरसेवक जे जुने भारतीय जनता पार्टी त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज आम्ही जनतेच्या सामोरे गेलो। आज नगरसेवक गणेशदादा माळे असतील, बानुबी जमादार असतील, दयानंद खोत आणि उज्ज्वलाताई कांबळे हे 4 उमेदवार होते। त्यात गणेश माळे हे जुने होते, बाकी 3 नवीन होते, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर फार मोठी होती। 3 पॅनलला बरोबर घेऊन जायचं काम आज गणेश माळे असतील, फारुख जमादार असतील यांनी केलेलं आहे। आणि आज आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि अहोरात्र झटणारे गेली 15 दिवस आमचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांचा हा विषय आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांनी केलं नाही अशा सगळ्यांची कामं आज विकास कामाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांच्या सामोरे जाणार आहोत। फुलेला आहे आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी विजयी उमेदवार आणि त्यांच्या घरातली मंडळी आहेत। दादा काय सांगाल, या ठिकाणी 4च्या 4 सीटा तुमच्या निवडून आलेल्या आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून असे आभार व्यक्त करेन की ह्या भागातील सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व 4 उमेदवारांवरती एक अत्यंत विश्वास आणि प्रेमाचं नातं जपलं होतं। सर्व घटक पक्षांनी तसेच सर्व इथल्या मंडळांनी जे प्रेम आम्हाला दिलं, सर्व समाजातील घटक पक्ष असतील सर्व समाजानं आम्हाला सर्व 4 उमेदवारांना डोक्यावरती घेतलं व आम्ही जे ठरवलं होतं की विकासाच्या बाबतीत जे मुद्दे आम्ही मांडले होते त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही जनतेला सोबत घेऊन या महापालिकेमध्ये निवडणुकीसाठी सामोरे गेलो व ह्या महापालिकेमध्ये आमच्या 4 अधिकृत उमेदवारांना ह्या भागातील सर्व मतदारांनी इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे की ते डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं प्रेम होतं, इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे। मी सर्व मतदारांचे असे मनापासून हे ऋणी आहे व त्यांचं प्रेम व आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहावं हीच आशा व्यक्त करतो। तुम्हाला या ठिकाणी संधी दिली आहे, प्रभागाच्या विकासासाठी कशा प्रकारे तुम्ही नियोजन करणार आहे? सन्माननीय पालकमंत्री असतील, चंद्रकांत दादा असतील, तसेच मिरजेचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, ह्यांचं एक विकासाचं एक विजन आहे। त्या विजनाच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये जितका निधी शक्य आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेचून आणणं, महापालिकेच्या माध्यमातून जितका निधी खाली आणता येईल तितक्या 3 पट्टीने, आता तर 4 आहे, आम्ही 4च्या मदतीनं ह्या प्रभागाचा कायापलट केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही। त्यानंतर काय सांगाल, या ठिकाणी विजयी तुम्ही झालात, जनतेचा कशा प्रकारे आभार मानाल? जनतेचे ज्यांनी आम्हाला मदत केली आहे, समोरून मदत केली आहे, बाहेरून मदत केली आहे, लपून मदत केली, एवढ्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि 5 वर्षात लोक जी काय कामं सांगतील ती कामं विश्वासानं मी करीन।
दयानंद खोतला या ठिकाणी कोंडीत पकडायचा अनेक वेळा प्रयत्न झाला, मात्र त्यातून निष्ठून तुम्ही या ठिकाणी विजय झाला, काय सांगा? खरं म्हणजे हा विजय तुम्हाला आता दिसलेलाच आहे कशा पद्धतीनं झालेला आहे. बऱ्याच जणांनी खोतांचा बालेकिल्ला आहे म्हणून हा बालेकिल्ला उधळून लावायचा प्रयत्न केला. सर्व विरोधक एकत्र झाले, परंतु मायबाप जनतेनं जो कौल दिलेला आहे तो कौल आमच्यासाठी शेवट झालेला आहे. मायबाप जनतेचं किंवा माझ्या सर्व वार्ड नंबर 7 मधील मतदार बंधू भगिनींनी साथ दिलेली आहे आम्हाला गेली अनेक वर्ष. त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानते. आणि जे विजन आहे भारतीय जनता पार्टीचं विकासाचं, त्या माध्यमातून जनतेच्या घरापर्यंत आम्ही जाऊन विकास कामं करू, जनतेचे प्रश्न सोडवू, त्यात काही शंका नाही आहे. यामध्ये सर्वात मोठा जर विजय असेल तर भारतीय जनता पार्टीची देशातली सत्ता, महाराष्ट्रातली सत्ता, या माध्यमातून इथं तर कामं होतीलच, परंतु देवाभाऊ आमच्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आमच्या पाठीशी आहेत, आमचे आमदार खाडेभाऊ पाठीशी आहेत, त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानते. आमची चारही उमेदवारांना चांगल्या मतानं या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जनतेनं. परत एक वेळ जनतेचे मनापासून धन्यवाद.